हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। त्यासाठी घेतलेले आहेत वांगे, हिरव्या मिरच्या आणि 2 लिंबू। तर हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये त्याला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते मस्त असं मऊ होईल। त्यामध्ये टाकायचे आहेत वांगे, 2 लिंबू आणि मिरच्या। तर हे आता टाकून झालेलं आहे। आता कुकरचं ढक्कन लावून द्यायचं आहे। आणि कमी गॅसवर हे एक शिट्टी देऊन घ्यायची आहे याला। तर हे इथं वापरून झालेलं आहे, एकदम मऊ झालेलं आहे। तर हे आता उकळलेलं सर्व मिरच्या, लिंबू आणि वांगे याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे भरीत बनवत आहे माझी आजीच्या पद्धतीने। हे आहे लिंबू, उकळलेला लिंबू आहे हा। तर हे असं वाटून घ्यायचं आहे। मिरच्या आता वाटून झालेल्या आहेत। त्यानंतर वांगी पण असंच वाटून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं। लिंबू, मिरच्या आणि वांग्याला वाटण करून हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर टाकायचं आहे थोडीशी वाटून पात आणि ते पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे 2 पळ्या तेल। ही कवळी पात आहे, त्यामुळे उगं थोडंसं तळायचं आहे याला, उगं वापरून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये ही पात मिसळायची आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत, त्यामुळे मिरची टाकायची गरज नाही। हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे थोडीशी हळद। त्यानंतर चांगला आणखी मिक्स करून घ्यायचं आहे। हे भरीत खूप छान लागतं, याची चवच वेगळी असते या भरीताची। तर तुम्ही पण करून खा असेच। तर इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।